अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज वासुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस। त्याचबरोबर आज रमा एकादशी आहे। बघा, दोनही जे शुभ योग आहेत हे गुरुवारच्या दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी आल्याने आजचा दिवस जो आहे तो अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे। खरं तर आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, जे दारिद्र्य आहे, जी गरिबी आहे, ही गरिबी संपवण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी विशेष असे काही उपाय आणि सेवा करायचे आहेत। बघा, आज करवायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। अजूनही ज्यांनी पाहिलेले नाहीयेत त्यांनी नक्कीच बघा, कारण आजचा योग, आजचा दिवस पुन्हा लवकर नाहीये। बघा, आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये बरकत येण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मीची कृपा होण्यासाठी, घरामध्ये असलेला जो पैसा आहे या पैशांमध्ये वृद्धी होण्यासाठी, घरामध्ये धनलाभ होण्यासाठी तुम्हाला काहीतरी उपाय किंवा सेवा ही करायची आहे। पुन्हा एकदा सांगते, आजचा दिवस पुन्हा लवकर नाहीये। वर्षभरातून येणारी ही सर्वात महत्त्वाची एकादशी आणि सर्वात मोठा दिवस म्हणजे वासुबारस। बघा, आजच्या दिवशी आज सायंकाळी म्हणजे ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो 6:30 ते 7:30, पण तुम्ही 5:30 ते 9:30च्या दरम्यान हा उपाय करू शकतात। फक्त तुम्हाला तुळशी मातेला अशी एक गोष्ट बांधायची आहे, जी गोष्ट बांधल्याने तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण होतील, तुमचे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील, जिथे जिथे तुमच्या प्रगतीच्या वाटा थांबलेल्या आहेत त्या सर्व वाटा खुल्या होतील, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळायला लागेल आणि तुमची अडकलेली कामं ही मार्गी लागेल। बघा, एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची जास्त सेवा करत असतो, कारण एकादशीचं व्रत जे आहे ते भगवान श्री विष्णूंसाठी केलं जातं आणि ज्या घरात भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद असतो तिथे माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। त्यामुळे जेव्हा लक्ष्मी प्राप्तीची सेवा कराल तेव्हा भगवान श्री विष्णूंच्याही सेवा करायची असतात आणि भगवान श्री विष्णूंच्या जिथे सेवा करतो तिथे माता लक्ष्मीचीही सेवा करायची असते, कारण ज्या घरात ह्या दोघांचीही वस्ती असते, ज्या घरात या दोघांचाही आशीर्वाद असतो, अशा घरामध्ये लक्ष्मी कृपाही होते आणि आलेली लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिरही राहते। बघा, आज एकादशी आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक गोष्ट बांधायची आहे, जी गोष्ट बांधल्याने तुमच्या घरामध्ये धनवृद्धी होईल, माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहील। खरं तर भगवान श्री विष्णूंची जिला प्रिय सखी मानली जाते ती म्हणजे तुळस माता। जर भगवान श्री विष्णूंकडे तुम्हाला कुठली गोष्ट मागायची असेल, त्यांच्याकडनं कुठली इच्छा पूर्ण करायची असेल, एकादशीचं व्रत जरी तुम्हाला भगवान श्री विष्णूंसाठी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुळशीचं पूजन करावं लागतं, तुळस मातेला पूजावं लागतं। तिच्या म्हणजे तुळस माता जी आहे तिच्या जवळ तुम्हाला काही उपाय आणि सेवा कराव्या लागतात, तरच त्या केलेल्या ज्या सेवा आणि उपाय आहेत हे भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचल्या जातात आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतात। त्यामुळे तुळशीचं जे महत्त्व आहे ते एकादशीच्या दिवशी खूप जास्त म्हणजे खूप मोठं आहे। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, या उपायासाठी एक कलावा घ्यायचा आहे, जो लाल पिवळा रंगाचा धागा ज्याला म्हणतो असा एक लांब कलावा घ्यायचा आहे आणि या कलाव्याला तुम्हाला 11 लवंग बांधायचे, 11 फुलवाले लवंग, किडके तोडके मोडके अजिबात नाही, व्यवस्थित अखंड असणारे जे लवंग असतात हे 11 लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या कलाव्याला तुम्हाला एक गाठ मारायची आहे। गाठ मारत असताना त्याला तो लवंग बांधायचा आहे। सगळ्यात आधी सांगते, हा उपाय कधी, केव्हा, कुठे करायचा ते सांगायचं ऍक्च्युली मी विसरली। सायंकाळी 5:30 नंतर 9:30च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जिथे तुमची तुळस माता आहे, जिथे घरामध्ये, घराच्या बाहेर, कुठेही अंगणामध्ये, तर तुळशीच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे। तुळशीच्या बाजूला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे, तूप नसेल तर तेल टाकलं तरीही चालेल। त्यानंतर काय करायचं तर हा कलावा घ्यायचा आहे आणि 11 लवंग एका वाटीमध्ये अख्खे 11 लवंग घ्यायचे। तुळशी मातेच्या समोर दिवा वगैरे प्रज्वलित करून झाला की त्यानंतर या कलाव्याला एक लवंग बांधायचा आहे। लवंग बांधत असताना प्रत्येक वेळी तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पुन्हा दुसरं लवंग बांधायचं, पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुमची इच्छा व्यक्त करायची। असे 11 लवंग बांधायचे आणि 11 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे।
ठीक आहे, 11 ही लवंग बांधून झाले की त्यानंतर हा जो कलाव्याचा धागा आहे तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि हाताची मूठ बंद करायची. हाताची मूठ बंद करून डोळे बंद करायचे आहेत आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्र. बघा, नित्यसेवेच्या पुस्तकात दोनही ग्रंथ आहेत, दोनही पाठ आहेत. ठीक आहे, एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आहे आणि एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. हे म्हणून झालं की हा जो कलावा आहे तो अभिमंत्रित होईल आणि हा अभिमंत्रित केलेला कलावा तुम्हाला तुळशी मातेला बांधायचा आहे. अगदी आपण जसं हार घालतो त्या पद्धतीने तुम्ही बांधलात तरीही चालेल किंवा राऊंड करून तुम्ही तुळशी मातेला बांधलात तरीही चालेल. बस इतकंच करायचं आहे. 1 तास तरी दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील किंवा जे काही तुमचं असेल ते तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी बघा, आज संध्याकाळी या टायमाला बसलेले आहात म्हणजे मी 7:30 वाजता बसलेली आहे. तर दुसऱ्या दिवशीही तुम्हाला 7:30 वाजता पुन्हा हा उपाय करायला बसायचा आहे. खरं तर हा जो म्हणजे तुम्ही बांधलेला जो धागा आहे तो तुम्हाला 11 दिवस ठेवायचा आहे. हा उपाय तुम्हाला 11 दिवस करायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, समजा आज मी हे सगळं केलं तर दुसऱ्या दिवशी आज ज्या टायमाला बसले त्याच टायमाला दुसऱ्या दिवशी बसायचं आहे तुळशीच्या समोर. एक शुद्ध तुपाचा पुन्हा एकदा दिवा लावायचा आहे. जर तेलाचा लावला असेल तर त्याच तेलाचा 11 दिवस कंटिन्यू, जर तुपाचा लावला असेल तर कंटिन्यू 11 दिवस तुपाचाच दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी 7:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि पुन्हा एकदा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि जी माळ लवंगांची, अख्खी लवंगांची माळ जी तुम्ही तुळशी मातेला अर्पण केलेली आहे तर त्यातील एक लवंग तुम्हाला काढायचं आहे. एक गाठ सोडायची आहे आणि त्यातील एक लवंग काढायचं आहे. ते लवंग काढून तुम्हाला त्या दिव्यामध्ये, त्या पंतीमध्ये टाकायचं आहे. लक्षात घ्या, त्या पंतीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो 1 तास प्रज्वलित तसाच ठेवायचा आहे. तिसऱ्या दिवशी बघा, तिसऱ्या दिवशी पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा त्याच टायमाला तिथे बसायचं आहे, पुन्हा तोच दिवा लावायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक लवंग खेचायचं आहे, म्हणजे एक लवंग तुम्हाला गाठीतून सोडायचं आहे आणि ते लवंग पुन्हा तुम्हाला त्या पंटीमध्ये टाकायचं आहे. प्रत्येक वेळी बघा, प्रत्येक वेळी पंतीमध्ये असलेले जे लवंग आहे ते दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायचे. आता समजा मी आज संध्याकाळी हा उपाय केलाय, उद्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी 6:30ला उपाय करायला बसणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही पंती तर साफ करून घ्याल, तेव्हा पंतीमध्ये असलेली जी आधीची वात आणि जे आधीचं लवंग आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि निर्माल्यात टाकायचं आहे. वात पाणी असेल तर त्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे. पुन्हा नवीन वात आणि ते जे तुम्ही गाठणीमध्ये ठेवलेलं जे लवंग आहे ते काढायचं आणि त्या पंतीत घालायचं. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पद्धतीने तिसरं लवंग, चौथ्या दिवशी चौथं लवंग, असं 11व्या दिवशी 11वं म्हणजे शेवटचं जे लवंग असेल ते तुम्हाला काढायचं आहे आणि त्या पंतीमध्ये घालायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जर 11 लवंग झाल्यानंतर म्हणजे तो जो धागा आहे तो फक्त धागाच राहणार, बरोबर, कलावाच राहणार. तो कलावा काढायचा नाही, तो तसाच तिथेच राहू द्यायचा. फक्त एक एक लवंग तुम्हाला काढायचे. 11 दिवसांच्या आत तुमची कितीही अडलेली इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल. कितीही कुठल्या एखाद्या गोष्टीत मार्ग सापडत नव्हता तर या 11 दिवसांच्या तुम्हाला मार्ग सापडायला लागेल. अडलेल्या इच्छा पूर्ण होतील. घरामध्ये धनवैभव यायला सुरुवात होईल. जिथे जिथे पैशांचे मार्ग मोकळे होत नव्हते किंवा जिथे जिथे पैशांचे मार्ग अडलेले होते ते सर्व मार्ग खुले होत जातील, मोकळे होत जातील. धनामध्ये वृद्धी होत जाईल. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होत जाईल. बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. लवंग ही माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे. जेव्हा अभिमंत्रित करून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूचं स्मरण करून तुम्ही हे प्रत्येक लवंग तुम्ही गाठण मारून त्या कलाव्याला बांधणार आहात आणि ही जी माळ तुम्ही तुळशी मातेला घालणार आहात, तेव्हा लक्षात घ्या तुमची अडलेली जी काही इच्छा असेल किंवा तुम्हाला ज्याच्यात मार्ग सापडत नव्हता अशी कुठलीही गोष्ट भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाईल आणि त्या प्रत्येक अडचणीतून तुम्हाला भगवान श्री विष्णू मार्ग दाखवतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची जी कृपा आहे ती प्राप्त होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर प्राप्त करून देणारा उपाय आहे. आजचा योग पुन्हा लवकर नाहीये कारण दोनही शुभ योग एकाच दिवशी आलेले आहेत, त्यामुळे आज हा उपाय प्रत्येकाने नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.